मी या मुद्द्याचं उत्तर देतो. पहिल्यांदा मला एक मुद्दा मांडायचा आहे आपल्या विचारासाठी की आपण पाहिलं 2021 साली कमल हसन आणि प्रकाश राज यांच्यासारखे जे सिनेनट होते ते सुद्धा तामिळनाडूच्या निवडणुकीत उतरले होते, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि विजयला मिळतंय याच्या मागे स्टॅलिननी घेतलेला सनातन धर्माला विरोध करण्याचा जो भाग आहे त्याच्यामुळे विजयाची अशी कुठली सनातन धर्माविरुद्धची स्टेटमेंट नाही आहेत. त्यामुळे विजयला जे काही सॉफ्ट कॉर्नर त्याला विजय किंवा त्याला जे बहुमत मिळतंय त्याच्यामध्ये सनातन धर्माविरुद्ध स्टॅलिननी तयार केलेलं वातावरण याचा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे असं मला चर्चेसाठी मांडायचं आहे आपल्यासमोर. आपण विश्लेषक चांगले बोलवलेत, त्यांना विनंती राहील की याच्यावर त्यांचं काय मत आहे ते मांडावं. आणि दुसरं, झालमुरी ही खरंच उपयोगी पडलेली आहे. फक्त मी एक ह्याच्यातला वेगळा मुद्दा आपल्यासमोर मांडतो की 2014 साली फक्त 10 आकड्याच्या खालचे जे आमचे आमदार होते त्यावेळेला संघाचं काम जे होतं त्यांच्या 400 शाखा होत्या फक्त. आज संघाच्या 8000 शाखा आहेत. माननीय मोहनजी भागवत यांनी दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 18 वेळेला पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण ठिकठिकाणी आपले कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत हिंदुत्वाविषयी तयार केलेलं वातावरण हे भाजपच्या कामाला आलेलं आहे असं मला नम्रपणाने सांगावंसं वाटतं. हा सुद्धा मुद्दा झालमुरी बरोबर महत्वाचा आहे, एवढं आपण लक्षात घ्या. अजित अभ्यंकर असतील तर मला अजित अभ्यंकरांचं पण त्याच्यावर मत घ्यायचं. पुण्याचे मला दिसत नाही आहेत. अजित अभ्यंकर आहेत का सोबत? अजित अभ्यंकरजी. अरे आता मी दिसेन असं इतकं आम्हाला सॉरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बोला अभ्यंकरजी. डाव्या पक्षांसारखं अजित अभ्यंकरांचं होऊन बसलं होतं दिलगीर होत. नाही बघा, डाव्यांचा आवाज कधी आवाज येतच राहील तरी दिसेल असे झाले तरी असो. बंगालमधला हे जे काही चित्र आहे ते माझ्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचं म्हणजे संघ परिवाराचं धार्मिक विभाजनाचं, धार्मिक ध्रुवीकरणाचं आणि त्याच्यामध्ये अर्थातच हिंसा वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत त्याच्या राजकारणाचं हे यश आहे. ते राजकारण मतदारांनी का स्वीकारलं? आता मतदारांमध्ये अशी काय मानसिकता निर्माण झाली किंवा अगतिकता निर्माण झाली याचं विश्लेषण विस्ताराने करावं लागेल. म्हणजे ते बघावं लागेल नेमकं. आता मी काय असं एका क्षणात ते होऊ शकत नाही. परंतु आता यांनी जे सांगितलं त्यांनी बरोबर सांगितलं अगदी की मोहन भागवत या अत्यंत बिनराजकीय संघटनेचे नेते आहेत. त्यांनी तिथं 18 दौरे केले. एकही राष्ट्रीय मुस्लिम मंचाचा मात्र एकही दौरा किंवा मेळावा झाला नाही. तर असो, तर त्याच्यामुळे ते बरोबर एकत्रितरित्या त्यांनी ते धार्मिक विभाजनाचं, ध्रुवीकरणाचं काम केलेलं आहे. माझ्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने एक चिंताजनक गोष्ट आहे. याचा खूप खोलात जाऊन गंभीरपणे विचार करावा लागेल की नेमकी ही अशा प्रकारची मानसिकता इकडे का वळते आहे. आणि ठीक आहे, तर तात्कालिक घटक असतात की बदल व्हायला पाहिजे, परिवर्तन, अँटी इन्कम्बन्सी. परंतु इतकं उघडपणाने शुभेंदू अधिकारी सरळ सरळ हा मुस्लिम बूथ आहे, हा हिंदू बूथ आहे, इतकं क्लिअर बोलत होते. ही भारतीय जनता पक्ष. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 96 जागांवर आणि भाजप 149 जागांवर आघाडीवर, म्हणजे बहुमताचा आकडा असणाऱ्या 149 जागांवर भाजप आघाडीवर आहे. आणि हाच कल कायम राहिल्यास भाजप स्वबळावर बहुमतासह पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं जवळपास 1.5-2 दशकांच्या नंतरचं हे परिवर्तन किंवा बंगाली भाषेचा जर का मला लहेजा पकडता आला तर परिवर्तन या निमित्तानं बघायला मिळणार आहे. नम्रता. राहुलकडे मी पुन्हा एकदा सांगितलं. राहुल, बहुमताचा आकडा या कलांमध्ये गाठलेला आहे. राहुल, आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते हा ऐतिहासिक विजयाच्या दृष्टीने भाजप जात आहे, त्याचं विश्लेषण होत राहील. पण या निमित्तानं एका वेगळ्या राज्यामधला अनेक वर्षांची सवय मोडताना बघायला मिळते आपल्याला. एक तर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना, कारण भाजपने ते जाहीरपणे सांगितलं होतं की श्यामाप्रसाद मुखर्जी यांना तशा अर्थाने आमची श्रद्धांजली असेल की ज्यांनी जनसंघाची स्थापना केली आणि नंतरचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. बघा, भाजपनं केवळ धार्मिक ध्रुवीकरण केलं का? खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं. ते मुद्दे मांडले का? खूप मोठ्या प्रमाणामध्ये मांडले. पण हे पण विसरून चालणार नाही की जेव्हा भाजपचं अशा पद्धतीच्या विजयाचं विश्लेषण होतं तेव्हा असलेलं सरकार, जे इन्कम्बंट गव्हर्नमेंट आपण म्हणतो, त्यांनी काय चुका केल्या? खूप मोठ्या चुका जर झाल्या असतील तर त्या पंचायत समिती पातळीपासून झाल्या. 6 असे महत्वाचे मुद्दे होते, त्याच्यात फार विश्लेषण करत नाही, पण 2च असे महत्वाचे मुद्दे होते. एक
तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जसं पूर्वी डाव्या पक्षाच्या मंडळीबद्दल बोललं जायचं की यांना न विचारता काहीच होत नाही, म्हणजे अनेक लोक असं मला सांगत होते की एक छोटासा प्रकल्प जरी तिथे सुरू करायचा असेल तर तृणमूल काँग्रेसच्या वॉर्ड मधल्या कार्यकर्त्यापासून ते खासदारापर्यंत अनेक लोकांना मॅनेज करावं लागतं. ते मॅनेज करणं लोकांना नको होतं. आणि दुसरा भाग असा होता की आपल्या राज्यामध्ये जे ते काही इतर राज्यातली तुलना स्वतःबरोबर करत होतं ते आपल्या राज्यामध्ये विकास नाही. एमएसएमईच्या दृष्टीनं बंगाल हे देशातलं सगळ्यात जास्त सूक्ष्म आणि लघु उद्योग असलेलं राज्य आहे, पण ज्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती म्हणतो ती झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे बंगालमध्ये ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झालं ते कशासाठी झालं होतं तर डाव्यांचा जो काही 25, 30, 50, 40 वर्षाचा कारभार आहे त्याच्यातनं आपलं राज्य मागं पडतंय असा एक साधारण दृष्टिकोन होता. एक्झॅक्टली ही माझी 6वी निवडणूक कव्हर करत असताना मला असं जाणवलं की जे मुद्दे डाव्यांच्या बद्दल सांगितले जात होते तसेच्या तसे मुद्दे हे तृणमूल काँग्रेस बद्दल सांगितले जात होते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग काय की जर लोकांना चॉईसेस होते तर लोक ते चॉईस म्हणून काँग्रेस किंवा डाव्याकडे पुन्हा नाहीत गेले. उलट मला अनेक तिथले भद्रलोक असे सांगत होते की हा एक पद्धतीचा वैचारिक संक्रमणाचा काळ आहे. मी म्हटलं की कसा संक्रमणाचा काळ आहे तर ते म्हटले की नाही, जर तृणमूल नको असेल तर ते डाव्याकडे किंवा काँग्रेसकडे जाणं अपेक्षित असून ते उजव्या विचारसरणीकडे जातात. आणि कडी त्याच्यातली अशी आहे की डाव्या पक्षातले काही नेते यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडनं उमेदवाऱ्या घेतल्या. तर अनेक अर्थांनी ज्यांना वैचारिक धक्का बसला त्यांना असं वाटत होतं की बंगाल सारख्या राज्यात असं होतं. त्याचं सरळ कारण असं होतं की लोकांना परिवर्तन हवं होतं आणि लोक भारतीय जनता पार्टीमध्ये ते परिवर्तन शोधत होते. आणि पुन्हा मी तुम्हाला ते सांगतो की भाजपचं जर राजकारण नीट समजून घ्यायचं असेल तर त्या पक्षाचे नेते किती कष्ट घेतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राहुल, किती योग्य पद्धतीने प्रचार करतात वगैरे हा खरंच चर्चेचा विषय. राहुल, जो तो अतिशय योग्य मुद्दा, जो शंका तुला वाटली किंवा जो मुद्दा तुला वाटला की इकडे बदल होत असताना मध्ये काँग्रेसकडे का नाही गेले, ते भाजपकडे जाताना का दिसले, त्याचं कारण जे मला इतिहास जर का पश्चिम बंगालचा मुळात बेंगॉली इतिहास म्हणून बघितला तर त्यांच्याकडचा राष्ट्रवादाची जी नाळ आहे ती सुभाषचंद्र बोस लाईनवाली जास्त आहे, ती क्रांतिकारी जास्त आहे. आणि क्रांतिकारी राष्ट्रवाद वर्सेस काँग्रेसी राष्ट्रवाद याच्यामधला सूक्ष्म संघर्ष नेहमीच होता. त्या क्रांतिकारी राष्ट्रवादाचे जे ट्रेड्स आहेत तो जसाच्या तसा नसेल तर ते त्यांना भाजपमध्ये दिसतात. आधी त्यांना ते डाव्यांमध्ये दिसत होते, त्यानंतर थेट त्यांना ते आता भाजपमध्ये दिसत आहेत. ममता बॅनर्जी या प्रादेशिक अस्मिता सोडली तर काँग्रेसचा तो कधीच नव्हता. कारण म्हणून तर त्यांच्याकडे, म्हणून सुभाषचंद्र बोस जरी काँग्रेसमधले असले तरी सुद्धा ते नंतर वेगळे झाले, त्यांनी आझाद हिंद सेना उभारली. हे ट्रेड्स कोणते आहेत? हे आक्रमक राष्ट्रवादाचे ट्रेड्स आहेत. ते दाखवणारा पक्ष कोणता आहे? तो कम्युनिस्ट.